फायनान्स कंपनीत कार्यरत असलेल्या चेअरमन सचिन साबळे, सुरेश पाटील तसेच शुभम देशमुख यांना जातीवाचक शिवीगाळ, मारहाण आणि ठार मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी चौघांना अटक करण्यात आली आहे. राजू दिंडोरले, समर्थ कशाकर, प्रसाद पाटील व विकास कांबळे अशी संशयित आरोपींची नावे आहेत. या संशयित आरोपींना राजापूरी पोलीस ठाण्यातून न्यायालयात हजर करण्यात आले. या प्रकरणाची अधिक माहिती अशी: संशयित आरोपींनी पैसे उकळण्याच्या उद्देशाने फायनान्स कंपनीचे चेअरमन सचिन साबळे व व्हाईस चेअरमन सुरेश पाटील यांच्या कॅबिनमध्ये घुसून अश्लील शिवीगाळ व ठार मारण्याची धमकी देऊन कमरेच्या पट्ट्याने मारहाण केली आहे. तसेच फिर्यादी अनुसूचित जातीचा असल्यामुळे त्याला जातीवाचक शिवीगाळ केली आहे. या प्रकरणी लक्ष्मीपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आलाय. काही वेळापूर्वी राजापूरी पोलीस ठाण्यातून संशयित आरोपींना न्यायालयासमोर हजर करण्यात आलाय.